जय महाराष्ट्र। मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कृतिका पाटील। वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग। आज मी चालली आहे देवाच्या माखणीला दर्शनासाठी आणि आज मी फर्स्ट टाइम माझ्या गावी ऑटो राईड करत आहे। नॉर्मली मुंबईला तरी कुठेही जायचं असेल तर ऑटोज प्रिफर करतो, बट फर्स्ट टाइम मी गावी ऑटोने ट्रॅव्हलिंग करत आहे। बोलता बोलता आम्ही पोचलो माखणीला। आमच्या इथे तसं 2 माखणी आहे, तर हे देवाची माखणी आहे आणि इथून आम्ही घेतलो 11 नारळाचा तोरण आणि देवाला जे जे वाहनाची वस्तू असते ते सगळं आम्ही घेतलो। खूप जास्ती लेट झाले होते आम्हाला। मॉर्निंगला आम्ही लवकर येणार होतो, बट ते पॉसिबल झाले नाही आहे आणि खूप सुंदर दर्शन झाले, कारण की इथे खूप जास्ती रश असते। लास्ट टाइम जेव्हा मी आली होती तेव्हा मंदिर क्लोज होणार होते आणि एवढी मोठं लाईन होतं का खूप रश होते, बट हे टाइम खूप 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 म्हणजे खूप सुंदर दर्शन झाले। असं वाटतं कुठेतरी देवाची पण इच्छा होती का ये बाई दर्शन घेऊन जा म्हणून। जय मारुती राया। दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इथे आलो नारळ बांधण्यासाठी। जे काही तोरण आम्ही घेतलं होतो ते तोरण इथे आम्ही बांधलो। दर्शन वगैरे मस्तपैकी झाले। नवसाला पावणारा मारुती आहे, इथे आराधना असतात, खूप रश असते आणि जसं आमचे दर्शन वगैरे झाले आम्ही आलो निलंगेला पोटपूजा करण्यासाठी। पोटपूजा झाल्यानंतर मग थोडासा मिरची वगैरे घेतले, कारण का लाल मसाला बनवायचा अजून बाकी आहे। त्याच्यानंतर आम्ही घेतलं आमच्या गाईसाठी खायचं सामान, त्याच्यानंतर घेतलं आमच्या खायासाठी सामान। सगळे सामान वगैरे घेऊन बॅक टू घरी। दर्शन वगैरे सगळे खूप सुंदर झाले। बाय बाय, लव यू ऑल। लवकर भेटूया नवीन ब्लॉग।